पुण्याजवळ सह्याद्रीच्या कुशीत एक असं मंदिर आहे जिथे तुम्हाला भारतात कदाचित दुसऱ्या कोणत्याही मंदिरात न पाहायला मिळणारं गणपतीचं दुर्मिळ स्त्रीरूप पाहायला मिळतं. जिथे महादेवाने स्वतः पार्वती मातेला भुलवण्याचा प्रयत्न केला अशी दंतकथा सांगितली जाते. जिथे रामायण आणि महाभारतातील कथा दगडांमध्ये जिवंत झालेल्या दिसतात. जिथे प्रत्येक शिल्प एक इतिहास सांगतं. अतिभव्य सुबक आणि देखणं नंदी मंडप, अतिशय बारकाईने केलेले अप्रतिम शिल्पकाम आणि 2 वेगवेगळ्या शतकांची साक्ष देणारं मंदिराचं अद्भुत वास्तुरूप. 13व्या शतकात देवगिरी येथील यादवांच्या कारकिर्दीत उभं राहिलेलं हे ऐतिहासिक मंदिर हे आहे पुण्याजवळील श्री भुलेश्वर महादेव मंदिर. चला अनुभवूया इतिहास, भक्ती आणि शिल्प सौंदर्याचा हा अद्भुत प्रवास. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे ओके असतात. इंट्रो बघून तुम्हाला समजलं असेल आपण आज कुठं जाणार आहे. तर आपण जाणार आहे आज भुलेश्वर मंदिराकडं. आता वाजले सकाळचे 7 आणि आपल्यासोबत आज आहे किरण आणि महादेव आणि माझा भाऊ येतील. तर आपण आज 4 जण जाणार आहे. चला जाऊयात. बाय. पुण्यापासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर सुमारे 700 फूट उंचीवर हे मंदिर वसलेले आहे. मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूंना नारळाची झाडे, सुंदर घाट रस्ता आणि सह्याद्रीचे निसर्गरम्य दृश्य मन प्रसन्न करून टाकते. जणू आपण एका वेगळ्याच काळात प्रवेश करत आहोत असे वाटते. भव्य कमानीतून आत प्रवेश करताना असे भासते की आपण एखाद्या प्राचीन किल्ल्यात प्रवेश करत आहोत. गाईज, इथं 10 रुपये 2 व्हीलरला एंट्री फी आहे आणि 4 व्हीलरला बहुतेक 20 रुपये. या ठिकाणाहून पायवाट आहे. इथनं तुम्ही पायवाटेने मंदिरात जाऊ शकता. वरती मंदिर आहे बघा. आणि या रस्त्याने डायरेक्ट गाडी वरपर्यंत जाते. आपण आता रस्त्याने चाललोय. रोड आहे. सासवड आणि जेजुरी कडून पण तुम्ही इकडनं येऊ शकता. मंगलगड किल्ल्याचा हा बुरुज, हा तो बुरुज आहे जो अजूनही इतिहास सांगतो. मित्रांनो, आम्ही पोहोचलोय भुलेश्वर या मंदिरापाशी आणि बघू शकता तुम्ही इथं पार्किंगला असं मोठी जागा आहे. इथं इकडे 4 व्हीलर, इकडे 2 व्हीलर तुम्ही लावू शकता पोहोचल्यानंतर ना. हा एक रस्ता आहे आणि पलीकडनं पायऱ्यांवरून यायला एक रस्ता आहे. इथं दुसरा जो रस्ता आहे तो या साईडनी आहे. इकडनं तुम्ही पायवाटेही पायऱ्या चढून तुम्ही इकडनं येऊ शकता. तर अशा प्रकारे 2 मार्गे तुम्ही या मंदिरात येऊ शकता, एक गाडीने आणि एक पायवाटेने. या मंदिराचं नाव भुलेश्वर का पडलं यामागं अत्यंत रंजक कथा सांगितली जाते. भूल म्हणजे भुलवणे आणि ईश्वर म्हणजे भगवान शिव. लोककथेनुसार माता पार्वतीने या ठिकाणी कठोर तपस्या केली होती. तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिव विविध रूप धारण करून तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला भुलवण्याचा प्रयत्न केला. परंतु पार्वतीची भक्ती अढळ राहिली आणि म्हणूनच या पवित्र स्थळाला भुलेश्वर असे नाव मिळाले. हे ठिकाण पूर्वी मंगळगड या नावाने ओळखले जात होते. 13व्या शतकात देवगिरी येथील यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे उभारण्यात आली. भुलेश्वर मंदिराची मूळ बांधणी याच काळात झाली असावी. नंतरच्या काळात आक्रमणांमुळे अनेक मूर्तींची तोडफोड झाली, परंतु मंदिराचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले नाही. 17व्या शतकात येथे दौलतमंगल या नावाचा किल्ला उभारण्यात आला आणि 18व्या शतकात ब्रहेंद्र स्वामी यांनी मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला. त्यामुळे आज मंदिरात आपल्याला 2 वेगवेगळ्या काळांचा संगम पाहायला मिळतो. मंदिरासमोर सुंदर नंदी मंडप आहे. या काळ्या दगडातील कोरीव नंदी अत्यंत देखणा दिसतो. जर तुम्ही वर पाहिलं तर घुमट, मिनारासारखे स्तंभ आणि पांढऱ्या प्लास्टरची रचना दिसते. हा भाग मूळ यादवकालीन मंदिराचा नसून नंतरच्या काळात दुरुस्तीचा आहे. खाली प्राचीन दगडी हेमाडपंथी बांधकाम आणि वर मराठा शैलीतील रचना.
अशा प्रकारे हे मंदिर 2 शतकांचा साक्षीदार बनले आहेत. या मंदिराचा गाभारा खोल असून उंचावर नंदी आहे, गर्भगृहात शिवलिंग आहे आणि पिंडीखाली नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. हे या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य आहे. भुलेश्वर मंदिरातील शिल्पकला म्हणजे दगडात कोरलेले महाकाव्य आहे. मंदिराच्या भिंतींवर रामायण महाभारतातील अनेक प्रसंग जिवंत झाल्यासारखे वाटतात. तसेच द्रौपदी स्वयंवर, शरपंजिरी भीष्म आणि हत्तीला आकाशात फेकणारा भीम हे शिल्पे इतके प्रभावी आहेत की ती पाहताच आपण त्या काळात हरवून जातो. या मंदिरातील सर्वात दुर्मिळ शिल्प म्हणजे स्त्री रूपातील गणपती, ज्याला वैनायकी असे म्हटले जाते. अशा प्रकारचे शिल्प महाराष्ट्रात आणि भारतात अत्यंत दुर्मिळ तुम्हाला पाहायला मिळते. या मंदिरावर होणाऱ्या आक्रमणांमुळे अनेक शिल्पांचे नुकसान झाले असले तरी उरलेले सौंदर्य आजही मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभे आहे. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात माळशिरस गावातून भुलेश्वराची पालखी येथे आणली जाते. दर सोमवारी येथे भक्तांची गर्दी होते आणि ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंड सुरूच आहे. मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय हा समुद्र मंथन जे झालं होतं त्याचा हा सीन आहे. इतिहासात असेही उल्लेख आढळतात की जिजाबाई बाळ शिवबाला घेऊन येथे येत असत, ज्यामुळे या स्थळाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. मित्रांनो, ही जी गुफा तुम्ही समोर बघताय, ही जो आपल्या मंदिरात नंदी आहे ना, तिथनं या गुफेत म्हणजे तिथनं एक गुफा आहे ती इथं बाहेर पडते आणि इथनं तिथं आत जाता येतं. भुलेश्वर म्हणजे केवळ एक मंदिर नाही, तर तो इतिहास, भक्ती आणि कला संपादनेचा जिवंत वारसा आहे. येथे प्रत्येक दगड एक कथा सांगतो, प्रत्येक शिल्प एक युग उघडतो आणि प्रत्येक क्षण आध्यात्मिक शांती देतो. जर तुम्ही पुण्याजवळ असाल तर या अद्भुत मंदिराला एकदा अवश्य भेट द्या, कारण काही ठिकाणे केवळ पाहायची नसतात तर अनुभवायची असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एका अनोख्या प्रवासामध्ये. धन्यवाद.